अरे कोण आहे रे बुवा हा सकाळी सकाळी राम पायऱ्यात भुकू राहिला रे? कोण आहे रे? या बुड्याला आपण का कुत्रे दिसू राहिलो का? नाही नाही, आपण कुत्रे आहे का? ओ आबाजी बाहेर निघा. क्षमा बाहेर निघा. आलो रे. हे म्हाताऱ्या बाहेर निघ रे. काय लगा आंघोळ करत होतो लगा मायबीन. हा बोला काय होतं? काय होतं तुम्हाला? काय वाटते तुमची बॉडी पाहून आम्ही भेटतो? आम्ही नाही भेट. मी काय म्हणतो, चला पैसे गाळा 500 रुपये. कशाचे पैसे? अरे स्वाभिमानानं जगा रे मूर्खांनो. असे धंदे करू नका भिकाऱ्यासारखे. अरे माणसाचं काही स्वतःचं अस्तित्व असलं पाहिजे. असे भिकाऱ्यासारखे धंदे करू नका. तुम्हाला काय आम्ही का भिकाऱ्या दिसू राहिलो काय? भिकाऱ्या नाही आहोत आम्ही. ते पैसे पाहिजे, 500 रुपये द्या लवकर. दादागिरी आहे काय? दादागिरी मारता कमले. अबे जाणारे तिकडे. तुमच्यासारखे 56 आले, 56 गेले. आबाजी तसं नाही ना, तुम्ही डायरेक्ट मारामारीवर आले. तसं काय करू ना, मूड चाल ना. म्हणजे ते आम्ही तुम्हाला पैसे याच्यासाठी मागू राहिलो की तुम्ही आम्हाला आता 500 रुपये द्या आणि संध्याकाळी जेवण करायला जा. बोकड्याची पार्टी आहे. फक्त भाकरी गिकरी घेऊन या तुम्ही. 1 नंबर भाजीचा रस्सा, म्हणजे खतरनाक करतो भाजी आम्ही. म्हणजे तुम्हाला मी आता 500 रुपये देतो. संध्याकाळी जेवण करायला यायचं. कशाचं मटण आहे? बोकडाचं आहे का? बोकडाचा म्हणजे प्युअर बोकडा. आता तडतड तडतड 1 नंबर भाजी करतो आम्ही संध्याकाळी. तुम्ही फक्त भाकरी घेऊन जा आणि 500 रुपये द्या लवकर. कसं आम्हाला पैसे जमा करावे लागते, पटकन आम्हाला भाजीपाला आणायला लागते, त्यानंतर किराणा आणायला लागते, त्यानंतर बोकडाचं मटण आणायला लागते. लवकर टाइम नाही आमच्याजवळ. 500 रुपये मागू राहिले नाही का तुम्ही मले? अबे मा खिशातनी 5 रुपये नाही तर माझ्या घरी किराणा नाही. कसं आहे रे मग? तर खिशातनी 5 रुपये नाही तर म्हणते आणि किराणा नाही. अरे मले का सांगू राहिला मग? किराणा नाही तर मी आणून देऊ का? मीच तर माझ्या बापाच्या भरशावर खाऊ राहिलो. त्याच्या तर 17 शिवाय खा लागते. आम्हाला काय सांगू राहिले तुम्ही? 5 रुपये नाही तर किराणा नाही, हे नाही ते नाही. लवकर लवकर 500 रुपये देसाल तर द्या, नाहीतर आम्ही चाललो. अरे तसं नका करू रे का. मला जेवण करायला याचं. माई बुडी का गेली रे का? गाव सोडून गेली नाही. पुरं काय गेली रे का? ती गेली, पळून गेली माई बुडी. मला घरी खायला काहीच नाही रे का. मी येतो ना संध्याकाळी. मी काय म्हणतो, मी का नाही पुढच्या वर्षी गावभर जेवण देतो, गावभर. पण मला या वर्षी का नाही जेवण करायला येऊ द्या. या वर्षी जेवण करायला येऊ द्या. पुढच्या वर्षी गावभर जेवण देतो स्वतःच्या घरी. हो तुमच्या घरी खायला भाकऱ्या नाही तर ना. आताच तर म्हणत होते मा घरी किराणा नाही, 5 रुपये खिशात नाही, तर पुढच्या वर्षी गावभर जेवण देता. अरे काय माणूस आहे तुम्ही. 100% मी पुढच्या वर्षी गावभर जेवण देतो ना. अरे माही गॅरंटी आहे ना. अरे मी देतो, तुम्हाला टेन्शन घेऊ नका. पण या वर्षी तुम्ही का नाही पैसे भरा माय 500 रुपये. मी संध्याकाळी जेवण करायला येतो. पुढच्या वर्षी गावभर जेवण मायाकून. मी तर म्हणतो आपण आलो कशाला बी इकडे? अबे 1 नंबरचं दलिंद्र घर आहे, कामा नाही हे. तुले म्हटलं मी जात नाही पण हे बुडा पाय काय म्हणते आता म्हणते तुम्ही 500 रुपये भरा म्हणते. पुढच्या वर्षी मी गावभर जेवण देतो म्हणते. अरे बाबा काय बोला रे, काय बोला. नाही तुम्ही कसे हुशार लेकर आहेत, चांगले लेकर आहेत. तर हापा मी काय म्हणतो, टाइम पडल्यावर मी तुम्हाला कधी पैसे देतो. पण कसं आता सध्या माझ्याजवळ पैसे नाहीत. चालते ना. डबलच्या बारीनं देतो ना मी, पैसे देतो ना. पैशाचं टेन्शन घेऊ नका. चला या मग, येतो मी संध्याकाळी जेवण करायला. हो जाऊ द्या मग, आता काय करता. टाकतो मी मा खिशातूनच पैसे. येता मग संध्याकाळी जेवण करायला. आणि पाय जा जरासं सांभाळून जेव जा, नाहीतर बस. हो पैसे नाही दिले तुम्ही ना, सांगू राहिलो मी. नाहीतर बस झालं काम. एक गया दुसरा आया. नाही रे बा, आपलं काय जास्त जेवण नाही. 2-3 खांड खातो, बस विषय संपला. जय हिंद जय भारत आहे आपलं. येतो ना मी संध्याकाळी. पण कुठे यायचं रे? आपले शांताराम भाऊ वाघमारे त्यांच्या घरी नाही बरं. शांताबाई तुम्हाला मारते. त्यांच्या वावरात याच संध्याकाळी 5-6 वाजता भाकरी घेऊन. कन निघाचं मस्त रस्त्यानं. कन याच वावरात नाही. भ्याचं नाही. कुत्रे लागता मांग तर सांभाळून ये जा. ओके चला गाईज, म्हणजे चला मित्रांनो दुसऱ्याकडे. चला बा, बरं केलं. संध्याकाळी माया कसं जेवणाची व्यवस्था लागली. 1 रुपया द्यायचं काम नाही पडलं. जाऊ दे, लेकरं आहे तर सांभाळून घेता. चला बाबा, जेवण करायला लागेल संध्याकाळी. म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला पाव. अरे अशानं देव भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मस्त मस्त. काय म्हणजे गाणीला का तू का 1 नंबर गाणं म्हणतो का? सिंगर कोण झाला बे तू? होतो ना सिंगर. एवढा मोठा सिंगर झालो असतो का मी. अरिजित सिंगच्या वर आहे. अरिजित सिंग कोण आहे बे? अरिजित सिंग? पण कसं करतं आता, घरच्याचा सपोर्ट नव्हता ना बे मला. मा बुडा बा गाणे म्हटलं की मा बुडा मारेच बा मला. मग काय करतं, जाऊ द्या म्हटलं आता शेतीच पुढची आपली. मी काय म्हणतो, तुझ्या कानाला काही गोष्टी इष्ट आली का नाही? 36 येतं कानावर गोष्टी आहे, पण मी काय लक्ष देत नाही. तू कोणती गोष्ट करू राहिला?
अरे ते लेकर नाहीत का बे ते बारके बारके चिंगरे भिंगरे ते पार्टी करू राहिले वाटते ते शांताराम मला सकाळी म्हणे बुवा की आता आज आम्ही पार्टी करू राहिलो म्हणे ते लेकर गेले म्हणे आता पैसे जमा करायसाठी बोकड्या गिकड्या आणता म्हणे बुवा ते असं काही ते आलं बा माझ्या कानावर गोष्ट पण काय खरं आहे काय खोटं आहे 100% खरं आहे ना बा बोकड्याची पार्टी करायची तुला काय माहिती काय काय मंगला का माणूस आहे का तू फक्त ती गाणीच म्हणत राह देव बाजारचा भारी बाजार आहे रे तुझ्या घरी आले का नाही ते पैसे मागाले अरे माझ्या घरी काय आले अरे अबे त्यांची लायकी आहे का बे माझ्या घरी यायची अबे चिंगरी पिंगरी लेकर आहेत ते मला पैसे मागता का अरे माझ्या घरी याची अवकात आहे बे त्यांची अबे अवकातचा विषय नाही ना बे ती विषय ते नाही ना पण आलते का बा तुझ्या घरी ते पैसे मागण्यासाठी म्हणजे तुला बोलवलं का नाही त्यांना तुला जेवण करायला नाही तसं जेवण करायला पण नाही बोलवलं मला त्यांना पण पैसे पण नाही मागायला आले ते हो कैलास अरे काय मिळालं रे बाबा येतं का नाही मग आज संध्याकाळी जेवण करायला काय तर जेवण रे बाबा ते लेकरं आलेच तर होते माझ्या घरी पैसे मागासाठी मग मला समोरून गेले काय पैसे नाही मागितले मला त्यांना अरे बाबा मग तर कठीण काम आहे का मला वाटते त्यांना बोलवायचं नाही वाटते तुले तसंच गणित आहे आता कसं आताच गेले माझ्या समोरून झाले म्हणते बा 13,000 रुपये जमा झाले म्हणते आणि चालले वाटते ते आता किराणा भाजीपाला बोकड्या गिकड्या आणायला चालले वाटते ते आणि तू म्हणून राहिला पैसे नाही मागितले म्हणजे त्यांना बोलवायचं नाही तुले मले अरे मी कैलास आहे ना मी मला काय पैसे गिसे मागतील ते आता डायरेक्ट मला फोनच लावतात ते की या बा जेवण करायला माझं कसं वेगळं काम आहे अरे तू कोणता विचार करू आणि ते कोणता विचार करू राहिले त्या धसकट स्वतः म्हणे मले त्या कैलासाला बोलत नाही म्हणे मी 1 रुपया पण मागत नाही म्हणे बोलवत पण नाही म्हणे आमच्या दोघात 36चा आकडा आहे म्हणे तुले ते धसकट बोलवत नाही रे कोण ते बारक ते त्याच्या हातात काही नाही ना हो ते आपला टाकला नाही टाकलं ते घाबरू त्याच्या हातात आहे ते मला फोन लावते ना अरे काही सांगू नको तू म्हणले ते तुले फोन बिन लावत नाही पैसे बी मागत नाही त्यांना का नाही तुला बोलवाच नाही अतिच तर समजते का मग काय तर चाल येतो मी चाललं का रिकाम्या काय बोललं ते बुडं अरे त्या बुडाचं पण काय चुकलं त्या बुडाचं पण बरोबर आहे ना त्या लेकरानं तुला हलक्यात घेतलं तुला ते चिल्लर समजते भाऊ कैलास तू ही लायकी मधलं ले खाली गेली जरासं तुला काही ना काही करावं लागते हो का असं आहे का गणित बरं ठीक आहे ना काही विषय आहे का काही आपल्यासाठी काही पण असते का म्हणजे मला त्यांना हलक्यात घेऊन राहिले नाही का मला ते चिल्लर समजून राहिले नाही का मला कैलासले चिल्लर समजून राहिले कैलासले थांबा ना तुम्ही असा तुमचा गेम करतो रे थांबा तुम्ही आता लय झालं तुमचं कैलास मी काय म्हणतो तू ह्या पाय रिस्पेक्ट करायला खाली गेली भाऊ आता जरासं तू काय ना काही गावात नाही राडा कर अबे तुला का त्यांना जेवण करायला नाही बोलवलं का अबे पोळ्याची कर आहे ना बोकड्याची पार्टी आणि तुला त्यांना जेवण करायला नाही बोलवलं अरे रे 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 तू कर बा काही ना काही कर पण गावात नाही राडा कर भाऊ कारण की अबे यांना का नाही आता नाही शिकवलं का नाही तर पुढे आपल्याला हे शिकवतात समजलं का चला बढिया 1 नंबर काम केलं मस्त बढिया 13,000 रुपये जमा झाले आपले आता म्हणजे याच्यातनी आपल्याला बोकड्याचं मटण आणायला लागते भाजीपाला आणायला लागते किराणा आणायला लागते मसाले गिसाले गंज चटया गिटया ताट गिट पात्र गित्र सगट याच्यातनी आपल्याला संपवून टाकायला लागते नाही का असा विषय आहे बरं ठीक आहे मस्त आहे 1 नंबर पैसा जमा केला तुम्ही ना काय भिक मागितली का कसं मागितलं ते तुम्हाला माहीत पण पैसा मस्त झाला चला मग काय किती जण येऊ राहिले तुम्हीच पहा ना आता 26 जण येऊ राहिले समजा 500 रुपयाच्या हिशोबानं 13,000 रुपये बरोबर आहे 26 जण येऊ राहिले समजा जेवण करायला 26 जण म्हणजे सगळे खायला 26 जण आहेत नाही का काय त्यातलं एखादं शिल्लक राहते समजा सरळ तिसक पकडा समजा होऊन जाते मग मी काय म्हणतो यातले अर्धे जण समजा किराणा आणा अर्धे जण भाजीपाला आणा अर्धे जण मटण आणा जमते का चालते आता आम्ही 2 जण भाजीपाला आणतो हे 2 जण मटण आणते आणि ते 2 जण ते किराणा आणते सरळ होती त्या पप्प्याचं पण बरोबर आहे कसं दोघं जण जा समजा नाही का मग खरे हे पैसे लगा मा खिसाला फटकायला का हे पैसे घेता का तू नाही रे बाबा ते आपल्याजवळ नको पैसे दे बाबा ते लेकरं मला मनाचे यातले कुठे गेले आणि त्यातले कुठे गेले ते लेकराजवळ देऊन टाकते टाकले हे पैसे तुझ्याजवळ ठेव रे बाबा आता कसं मा खिसा फाटका आहे नाहीतर माझ्याजवळ ठेवले असते समजा पैसे हे तुझ्याजवळ ठेवून दे बा जे सामान लागलं ते सगळं पैसे देऊन टाकायचं सगळे हिशोब क्लिअर करून टाकायचा आणि बा लवकर करा कसं 2 वाजले आता 5 वाजेपर्यंत सगळं हे टनटन झालं पाहिजे भाजी गिजी सगळं झालं पाहिजे तेच म्हणून राहिलो जा लवकर हे खर्च करा पटकन ना टाइमपास करू नका माझ्याजवळ कुठं देता होते पैसे मला काही समजत नाही त्यातलं किती मटण आहे किती काय आहे ते एक काम करा ना त्या लक्षाजवळ देऊन टाका ना काय हे लक्ष आहे दस का बाबा हे त्याला भल्लं भारी आहे माय बिनले गुन्हे दिसते मला जरा सगळे काय तुमचं बरं बा तू म्हणतो म्हणून देतो मी दिले कसं बाय अरे देऊन टाका ना आपलाच माणूस आहे ना ते का दुसरा का परका आहे का ते आपलाच माणूस आहे ते लक्ष्मण आहे त्याचं नाव मग काय तर लक्ष्मण घे रे पैसे ठीक आहे ना मी घेतो ना मला काय मला सगळं हिशोब सगळं समजते आपल्याला द्या काय तुमचं नाव शांताराम काका द्या पैसे द्या पाहिजो बरोबर खर्च करतो हा ते कसं 1 2 3 मोठा गायब करशील यातले नाहीतर बघ खा गोटे आम्ही ना
नाही गोटे खायची पाडीच येत नाही तुमच्यावर. कसं मी आहे ना, लक्ष्मण आहे ना, तर लक्ष्मण असलं भ्याचं काम नाही. द्या पैसे द्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका पैशाचं. एक नंबर व्यवस्थित काम करून देतो मी. मटण घेऊन देतो यांना, किराणा घेऊन देतो आणि भाजीपाला घेऊन देतो. बरं बरं ठीक आहे. ते गंज गिज ते सगळं तुझ्या इकडे आहे. चल घे पैसे. हो 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 हो.